4-5 वर्ष पूर्णपणे माझ्या डोक्यात होतं की बाबा या गावाला आपणच पाणी देणार आणि आपणच लोकांच्या या बायकांच्या डोळ्याचे अश्रू आणि एक ध्येय होतं की काही करून ही स्कीम पदरात मंजूर करून घ्यायची आणि मगच लोकांच्या दारात आपण जायचं. नाहीतर लोकांच्या दारात जाण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार नव्हता. पदं दिली, प्रत्येकाला सरपंच केलं, प्रत्येकाला डेप्युटी सरपंच. त्यावेळेला मी गट तट गाव ह्या जातीचं त्या पातीचं मी कधीही बघत नाही. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. गेल्या अनेक वर्षापासून हातकणंगल्याचा प्रलंबित असणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न नेमक्या नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि हातकणंगले नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आणि यातच माजी सरपंच अजित पाटील यांच्या माध्यमातून एक सुखद वार्ता हातकणंगल्याच्या नागरिकांच्या कानी पडली आणि हातकणंगल्यासाठीच शिंदे साहेबांच्या माध्यमातून 64 कोटीची पाणी योजना मंजूर झाली आणि त्या मंजुरीचं पत्र आज त्यांना मिळालं. याबद्दल हातकणंगले नागरिकांच्यात एक उत्साह निर्माण झाला. हे सर्व करते करविते माजी सरपंच अजित पाटील आज आपल्या समेत आहेत. तर नमस्ते. आज हातकणंगले नागरिकांचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आणि हातकणंगले नागरिकांना हक्काचं पाणी मिळणार, त्यासाठी आपण व शिंदे साहेबांनी केलेले प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहेत. याबद्दल आपण काय सांगाल? गेले 5 वर्ष आम्ही या आतापर्यंत आम्ही 2 ते 3 स्कीमा केल्या. प्रत्येक वेळी याचा पाठपुरावा, प्रत्येक स्कीम आणण्यामध्ये माझा पूर्ण पुढाकार होता. आतापर्यंत जेवढ्या स्कीम झाल्या, सुरुवातीला अण्णांनी मदत केली, नंतर 14 गावची झाली, नंतर डांगे साहेबांना आम्ही जमीन दिली, त्यांची स्कीम झाली. त्यामध्ये नेज गाव त्याच्यामध्ये आल्यामुळं आमचा गाव वाढल्यामुळं पाणी पुरवठा कमी व्हायला लागला. मुद्दा असा की गाव वाढलं, दोन्ही इंडस्ट्रीना मी सरपंच असताना दोन्ही औद्योगिक वसाहतींना परवानगी दिली, गावचा उत्कर्ष झाला, गावात भाडेकरू राहायला आले, लोकांचे धंदे चालले आणि गावच्या मुलांना हाताला काम मिळालं, उद्योग. आणि मुळात पाणी प्रश्न असा इतका बिकट झाला की नेज असल्यामुळे त्यांची स्कीम अपुरी राहिली. तर त्यामुळे इतका लोकसंख्या इतकी पटापट वाढत गेली की गावचा पूर्ण विकास व्हायला लागला, पण पाणी पुरवठा कमी पडायला. त्यासाठी गेले 4-5 वर्ष पूर्णपणे माझ्या डोक्यात होतं की बाबा ह्या गावाला आपणच पाणी देणार आणि आपणच लोकांच्या ह्या बायकांच्या डोळ्याचे अश्रू, ह्या सर्व महिलांच्या डोळ्याचे अश्रू, जे ऍक्च्युली बघायला गेलं तर स्त्रियांना काय त्रास होतो हे पुरुषांना कळत नाही. कारण सकाळी पुरुष डबा घेऊन गेला की बाहेर कामावर जातो, पण त्या स्त्रीला तिला पाणी आणल्याशिवाय घरातला मालकच ओरडतोय, पाणी आणलं नाहीस काय. त्या स्त्रीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम मी गेल्या 40 वर्ष आजपर्यंत करतोय. आणि आजही धैर्यशील दादांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या आशीर्वादानं आणि रवींद्र मानेंच्या सहकार्याने माने साहेबांनी, शिंदे साहेबांनी ही आपल्याला स्कीम मंजूर करून दिली. आणि एक ध्येय होतं की काही करून ही स्कीम पदरात मंजूर करून घ्यायची आणि मगच लोकांच्या दारात आपण जायचं. नाहीतर लोकांच्या दारात जाण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार नव्हता. पण ह्याच्या पाठपुरावा इतका आम्ही केला की कुणालाही ह्याचा, आमच्या नगरसेवकांनी माहित नव्हतं, कुणालाही माहित नव्हतं. पण मी, माझं एक तळमळ आहे, ह्या गावचा एक पाटील असल्यामुळं ह्या गाव वसवण्यामध्ये किंवा गाव परंपरेमध्ये आमचे वाढ वडील असतील, पूर्वज असतील, त्या गावासाठी इतकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय. तोच वारसा वसा आणि तेच रक्त आमच्यामध्ये असल्यामुळं की लोकांची सेवा हे आमचं ध्येय आहे. मग कुठला मोठा असू दे, गरीब असू दे, कधी कुणाच्या बाबतीत आम्ही वाईट आमच्याकडे निघणार नाही. पण लोकांना पाणी मिळावं ह्याच पद्धतीने या गावाला, आज लोकांना माहिती नसेल नवीन तरुण पिढीला की ह्या गावाला मागासवर्गीय मुला मुलींचं वस्ती आणण्यामध्ये माझाच पूर्ण त्यावेळेला प्रयत्न झाला. त्यावेळेला आमचं गाव वगळण्यात आलं होतं, वडगावला नेण्यात आलं होतं, पण त्यावेळेला मागासवर्गीय वसतिगृह आणलं. त्यानंतर कॉटेज हॉस्पिटलचं असंच झालं. मान्य दिग्विजय खानविलकर साहेब त्यावेळी मला सहकार्य केले, माझे मित्र असल्यामुळं, आणि त्यामुळं त्या गावाला कॉटेज हॉस्पिटल झालं. पण मी कुठेही माझं नाव लागावं ही माझी कधीही भावना नाही, माझे बोर्ड लागावेत ही कधीही भावना नाही. पण त्या स्त्रीच्या, त्या गावातल्या लोकांच्या अश्रू पुसण्याचं काम मी आता आज करत आलोय. आणि मी पूर्णपणे शिंदे साहेबांचं, त्यात जास्तीत जास्त म्हणाल तर खासदार धैर्यशील माने साहेब आणि जिल्हाध्यक्ष माने साहेबांचं या प्रकरणी मी आणि माझं गाव त्यांच्या त्या उपकारमध्ये आम्ही ऋणी आहोत, एवढंच प्रसंग सांगतो आणि मी 2 शब्द संपवतो. हातकणंगले नगरपंचायतीच्या माध्यमातून निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नगरपंचायतीचा प्रचाराचा मुद्दाच होता की हातकणंगल्याच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न, आणि ऐन इलेक्शनच्या मध्ये आपण मंजुरी पत्र घेताय, आपलं नगराध्यक्ष पदासाठी नावही चर्चेत आहे. याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? लोकांची सेवा करणे हे माझा आयुष्याचं पूर्णपणे देव आहे.
खासदार बाळासाहेब मान्य, देशभर रत्नाबा कुंभार यांच्या सानिध्यात मी लहान आता मोठा झालो आणि पूर्णपणे माझं शिक्षण बाहेर झालं, पण गावात आल्यानंतर लोकांची आमच्यामध्ये पूर्णपणे लोकांची सेवा करण्याचा एक वेगळाच ध्येय आहे. प्रत्येकाला पदं दिली, प्रत्येकाला सरपंच केलं, प्रत्येकाला डेप्युटी सरपंच केलं. त्यावेळेला मी गट तट गाव ह्या जातीचं त्या पातीचं मी कधीही बघत नाही, कारण आमच्या घराण्यात ती पद्धत नाही. हे गाव माझं, त्या गोरीसाहेबाच्या सानिध्यात आम्ही हे गाव वाढलेलं आहे या पांढरीमध्ये, आणि त्यामुळं लोकांनी मला आशीर्वाद दिला. लोकांचे अश्रू पुसण्याचं काम, पाणी देऊन मला अश्रू पुसण्याचं काम मी आज माझ्या महिला भगिनीचं काम करायला. एवढाच मला आशीर्वाद मिळाला, एवढीच प्रसंगी अपेक्षा लोकांच्याकडनं आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असताना आपण आपल्या पॅनेल सहित नागरिकांना किंवा हातकणंगल्याच्या मतदार बंधू भगिनींना काय आव्हान कराल? मी लोकांना, नागरिकांना असं आव्हान करतो की गेले 40-50 वर्ष मी 39 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो, 9 वर्ष सरपंच होतो. माझ्यावर लोकांचा विश्वास आहे. मी लोकांना आव्हान करतो, जे 40 वर्ष तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला माझ्यावर विश्वास ठेवलाय, तोच विश्वास पुन्हा ठेवावा. आणि ह्या गावचं ड्रेनेज असेल, ड्रेनेज बी शेवटच्या टप्प्यामध्ये मंजूर करून आणलेला आहे. आम्ही गावचा जो घाण पाण्याचा प्रश्न आहे तोही या प्रसंगी निकाली निघणार आहे. आणि गावचं सुबलम सुफलम व्हावं, त्या गावाचं नाव लौकिक व्हावं. कारण हे खासदार हातकणंगले नगर, हे खासदारकीची सीट ह्या हातकणंगले गावाच्या नावानं आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्या धैर्यशील मान्यांचे उपकार त्या प्रसंगी मान्य मोठे खासदार असतील, वहिनी असतील, रत्नाबा कुंभार असतील, या सगळ्या नेत्यांचे, या सगळ्या गटातळाचे, सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांचे सहकार्याने आशीर्वाद माझ्या पाठींबा असल्यामुळं मी हे काम करत आहे. आणि सगळ्यांच्या बरोबर प्रामाणिक राहिल्यामुळं आज मला हे माझ्या गावाला काहीतरी पत्रात देता येत आहे. त्यांनी माझ्या पत्रात ही पाणी योजना टाकली, मी लोकांची सेवा करू शकलो, एवढंच प्रसिद्ध सांगतो. आणि लोकांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या पॅनलला पुन्हा एकदा निवडून द्यावं, त्यांचा विश्वास टाकावा. आणि काम करण्याची पद्धत आम्ही आल्यानंतर जी बघाल तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. अगदी 100% काम चोख होत जाईल, एवढंच मी या प्रकारे विश्वास देतो आणि मी 2 शब्द संपवतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हातकणंगलेकरांचा महत्वाचा प्रश्न असणारा पाणी प्रश्न आज सुटलाय. याच शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी सर्वसामान्य हातकणंगलेच्या मतदार बंधू भगिनींनी आमच्या पॅनेलला व मला विजय करावं असं आव्हान आता अजित पाटील यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचं न्यूज 24च्या वतीनं आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.